ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। गेल्या महिनाभरापूर्वी इंदिरानगर बोगद्यापासून RD सर्कल पर्यंत जॉगिंग ट्रॅक लगत मोठ्या प्रमाणात फेरीवाले तसेच अनधिकृत होकर्सने ठाण मांडून मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरती अतिक्रमण केलं होतं। या वाढत्या अतिक्रमणामुळे एका महिला शिक्षिकेला अपघातामध्ये जीव गमवावा लागलाय। त्यानंतर सामाजिक संघटनांनी एकत्र येत या ठिकाणचा अनधिकृत होकर्स झोन तसेच पथविक्रेत्यांवरती कारवाईची मागणी केली होती। त्यानंतर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं सलग 8 दिवस कारवाईचा धडाका लावत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। त्यामुळे येथील 50हून अधिक पथविक्रेते बेरोजगार झाले आहेत। या पथविक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी श्रमशक्ती कामगार संघटनेच्या वतीनं सिडको विभागीय कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। लवकरात लवकर बेरोजगार पथविक्रेत्यांना महापालिकेनं जागा द्यावी आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा, अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असे यावेळी संघटनेच्या वतीनं इशारा देण्यात आलाय। या ठिय्या आंदोलन दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी आकाश छाजेड तसेच श्रमशक्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत ठाकूर, लक्ष्मण जायभावे तसेच विजय पाटील, अण्णा पाटील, गौरव सोनार, अशोक लहांगे, सुरेश जाधव, सुभाष पाटील, सुनील राजपूत, इम्रान अन्सारी, मुन्ना ठाकूर, विठ्ठल गायकवाड आदी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। महानगरपालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत जो कायदा बनवला गेलेला आहे त्या कायद्याच्या नियमावर काम करावं अशी आम्ही आज विभागीय अधिकारी नाशिक महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे। त्याचं कारण असं आहे, गोविंदनगर इथे गेल्या 2 दिवसापूर्वी एक ऍक्सिडेंट झाला, तो गोविंदनगर बोगद्याजवळ झाला। परंतु यांचं म्हणणं असं आहे की तो त्या ठिकाणी हॉकर्सच्या हातगाडीवाल्यांमुळे झाला। खरं तर त्या अपघाताची चौकशी झाल्या पाहिजे पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फत। तसं न करता फक्त हॉकर्सला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न करते आणि ज्या ठिकाणी गोविंदनगरला नो हॉकर झोनचा बोर्ड लावलेला आहे तोच महानगरपालिकेने नियमाबाहेर लावलेला आहे। महानगरपालिका नियमात कुठेही काम करत नाहीये। महाराष्ट्र मुंबई महानगरपालिका ऍक्ट 1949 चा कायदा असं म्हणतो का जोपर्यंत हॉकर झोन आणि नो हॉकर झोन हे समिती पुढे प्रस्ताव येत नाही तोपर्यंत असा बोर्ड कुठेही लावता येत नाही। तसा समिती पुढे न आला, मीटिंगही झाली नाही तरी महानगरपालिकेने ते बोर्ड लावला, म्हणजे महानगरपालिकाच नियमाच्या बाहेर काम करते हे आम्ही त्यांच्या आज लक्षात आणून दिलं। आणि सर्वप्रथम त्यांना सांगितलं तो तिथं नो हॉकर झोनचा बोर्ड आहे तो त्वरित काढा। आणि आज 3 वाजेपर्यंत त्यांनी आमच्याकडे वेळ मागितलेली आहे। 3 वाजेपर्यंत जर कधी वेळ दिली आहे आम्ही त्यांना दिलेली आहे, त्यानंतर या हॉकरचं पुनर्वसन नाही केलं तर काँग्रेस पक्ष गांधीगिरी मार्गाने, लोकशाही मार्गाने या पुढचं आंदोलन करेल आणि या हॉकर्स वाल्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष थांबणार नाही। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हॉकर्स विभागाच्या वतीने सिडको प्रशासकीय कार्यालयामध्ये सिडको प्रशासनाच्या अंतर्गत जो हॉकर्सवाल्यांचा प्रश्न आहे त्याच्याकरता आम्ही सर्वजण हॉकर्स सेलचे सदस्य आणि सगळे हॉकर्सवाले अध्यक्ष वसंत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटलो। आणि गेल्या काही दिवसांपासून, गेल्या 1 महिन्यापासून गोविंदनगर या भागातला जो अतिक्रमण विभागाचा जो प्रश्न सारखा गाजतोय आणि तिथल्या गोरगरीब हॉकर्सवर जो अन्याय होतोय त्याची वाचा फोडण्याकरता आज आम्ही सगळेजण आलो होतो की जो प्रश्न महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही, अपघात दुसरीकडे होतात आणि त्याची किंमत या गोरगरीब हॉकर्सवाल्यांना मोजायला लागते। मुळात हा प्रश्न पोलिसांचा आहे। अपघात का होता, अपघाताच्या मागे काय झालं तर अपघाताची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। मयत व्यक्तींबद्दल आम्हाला प्रचंड सहानुभूती आहे, परंतु त्यांच्या घरामधनं सुद्धा हा विषय आहे की
हे अपघात लपवण्याकरता या हॉकर्सवाल्यांना ब्लेम केलं जातं. या हॉकर्सवाले हे 50-100 जे परिवार आहे यांच्यावर जो अन्याय होतोय, त्यांच्यावर जी उपासमार होतोय, ती आम्ही यापुढे होऊ देणार नाही. या अपघातांची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी. त्याच्यात हे जरी दोषी असेल तरी कारवाई व्हावी, आमची कुठली हरकत नाही. पण अनाधिकृतपणे नो फेरीवाला झोन असे महानगरपालिकेचे कुठल्याही समितीचे ठराव नसताना असे बोर्ड लावायचे आणि या गोरगरीब हॉकर्सवाल्यांना त्रास द्यायचा, हे प्रशासनाचं गेल्या 1 महिन्यापासून जे षडयंत्र आहे ते आज आम्ही हाणून पाडणार आहोत. या गोरगरीब हॉकर्स बरोबर पूर्ण काँग्रेस पक्ष, पूर्ण महाराष्ट्र प्रदेश हॉकर सेल, सिडको विभागीय, आमचे ब्लॉक काँग्रेस, सर्व आम्ही या हॉकर्सवाल्यांबरोबर आहेत. वसंत ठाकूरांनी पूर्णपणे कायदेशीर आज त्यांच्या समोर भूमिका मांडलेली आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत निर्णय नाही झाला तर आम्ही लोकशाही पद्धतीने याला उत्तर देऊ. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.